नमस्कार मंडळी, आज मी जरा तुम्हाला वेगळ्या पद्धतीची भाजी करून दाखवणार आहे। अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करा। बराच वेळेला आयत्या वेळेस सुचत नाही भाजी काय करावी, तर अशा वेळेस नक्की ही भाजी ट्राय करा। ही भाजी नक्की तुम्हाला आवडेल। तर एकदम 10 ते 15 मिनिटात ही भाजी तयार होते। अगदी चवीला ही अप्रतिम लागते। एका भाकरीऐवजी 2 भाकरी खाताल एवढी सुंदर ही भाजी होते। बराच वेळेला काही सुचत नाही भाजी काय करावी, किंवा त्याच भाज्या आपल्याला खायचा कंटाळा येतो। तर अशा वेळेस जरा काहीतरी बदल म्हणून तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीमध्ये। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करायला विसरू नका। आणि रेसिपी कशी वाटली तेही नक्की सांगा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे फरसाणची भाजी करण्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। तेल छान तापू द्यायचं आहे। जेव्हा तुम्ही फोडणी करताल, कुठल्याही भाजीला फोडणी करताल, तर तेव्हा तेल नेहमी तापलेलं छान असावं। मस्त तडका असा बसला की भाजीलाही चव छान लागते। आता तेल तापल्यावर जिरे मोहरी घालून घ्यायचं आणि इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरलेला आहे। कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि हा फोडणीमध्ये टाकायचा। कांदा जेव्हा तुम्ही परताल तर गॅस मिडियमच ठेवा आणि कांद्याचा रंग तांबूस होईपर्यंत असा छान कांदा परतवून घ्यायचा आहे। अगदी 10 मिनिटात ही भाजी तयार होते। कुठल्याही प्रकारे तामझाम करायची गरज नाही। अगदी सहज होते आणि अप्रतिमही लागते। याची चव तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली तर खूप टेस्टी लागते, खूप चविष्ट लागते। नक्की ही भाजी करून बघा। तर इथे मी कांदा छान परतत आहे। कांद्याला तांबूस रंगाचा येईपर्यंत अशा पद्धतीने कांदा परतून घ्यायचा आहे। बघू शकता बऱ्यापैकी कांदा तांबूस झालेला आहे। आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये मी घालत आहे वाटण जे केले होतं। तर याच्यामध्ये मी 1 टोमॅटो, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घातलेलं आहे। एवढंच घातलेलं आहे। जर तुम्हाला टोमॅटो नको असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्टही वापरली तरी चालेल, म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्हाला वाटण करायची गरज नाही। पण मी टोमॅटो आलं लसूण का घातलेलं आहे, जरा ग्रेव्हीदार भाजी होण्यासाठी इथे मी टोमॅटो आलं लसूणचा वापर केलेला आहे। अशी ग्रेव्हीदार भाजी तयार होते, मस्त लागते, चवीला छान लागते, मस्त एक अप्रतिम लागते, खूप सुंदर लागते। नक्की ट्राय करून बघा। आता व्यवस्थित हे मसाले परतवून घ्यायचे आहेत। जरा तेल सुटेपर्यंत मसाल्यांना, मसाले म्हणजे कांदा, टोमॅटो, लसूण एवढंच, यालाच आता जरा परतून घ्यायचं आहे छानपैकी। त्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। बऱ्याच वेळेला थोडासा जो आंबटपणा असतो टोमॅटोचा, तो आंबटपणा जाण्यासाठी जरा टोमॅटो छान परतवून घ्यायचा असतो, म्हणजे जर भाजी अशी आंबूस किंवा आंबट लागत नाही। त्यामुळे व्यवस्थित परतवून घ्यायचा टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत। बघू शकता छान परतला गेलेला आहे मसाला। आता थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि परत 1-5 मिनिटं परतवून घेऊयात, म्हणजे छान तेल सुटेल मसाल्यांना। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा। आपण याच्यामध्ये अजून कुठलाही मसाला घातलेला नाहीये, तरी छान ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे। आता 1/2 चमचा इथे मी घालत आहे हळद। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट घालत आहे। तिखट आपल्या आवडीनुसार घाला। तुम्हाला जेवढी तिखट भाजी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही मसाले याच्यामध्ये कमी अगर जास्त करू शकता। अर्धा चमचा इथे कांदा लसूण मसाला घालत आहे। त्यानंतर इथे मी घालत आहे 2 चमचे गरम मसाला। बघू शकता अशा पद्धतीने एवढेच मसाले घालायचे आहेत। कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तर व्यवस्थित आता हे मसाले कांदा टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे। मसाले जेवढे छान परतवून घेताल तेवढी भाजी खमंग लागते, नाही त्याची कचट लागते का तवंगही भाज्यांना येत नाही। त्यामुळे मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तुम्ही मसाले परतून घ्यायचे आहे। बऱ्याच वेळा रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं खायचं असतं, पोटभर जेवायचं असतं पण काहीतरी वेगळं खायचं असतं। तर अशा वेळेस तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करून बघा। आता इथे मी फक्त अर्धा ग्लास पाणी घालत आहे। अगदी कोमट पाणी घालत आहे, थंड पण नाही किंवा अगदी उकळतं पण नाही, नॉर्मल कोमट पाणी घालायचं। छान उकळी येऊ द्यायची। बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे। अशा पद्धतीने अगदी आयत्या वेळेस जरी तुम्ही ही भाजी केली, जेवायला बसायच्या 5-10 मिनिटं, तरी मस्त झटपट तयार होते। तर अशा पद्धतीने उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये घालून घेऊया
फरसाण, तर किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला भाजी करायची आहे त्या प्रमाणात तुम्ही फरसाण घाला. साधारण 4 लोकांसाठी ही भाजी मी करत आहे, त्यामुळे 2 छोट्या वाट्या मी फरसाण एका भांड्यात काढून घेतलं होतं, ते घालत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला भाजी रस्सा हवी आहे किंवा सुकी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही फरसाण घाला किंवा तेवढी आटवून घ्या. तर जास्त शिजवायची एक गरज नाही आहे, फक्त उकळी येऊ द्यायची, फरसाण घालायचं आणि अशा पद्धतीने ही भाजी तयार. बघू शकता, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. तयार आहे आपली फरसाणची भाजी. नक्की व्हिडिओला लाईक करा आणि नक्की ही भाजी करून बघा. भाजी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आणि नक्की कमेंट करा. ट्राय करून बघा भाजी कशी वाटली ते. बघू शकता, खूप सुंदर लागते, अप्रतिम भाजी लागते. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या भाज्या ट्राय करते मी आणि नक्की व्हिडिओ बघा. बघू शकता, लाईक करायला विसरू नका. बाय.